Myself, Mr. Vaibhav Sharachandra Raut from Yashwantrao Institute of Science, Satara. We study very interesting topic, nuclear chemistry and radioactivity. बघा विद्यार्थ्यांनो, आज हे जग हे मोठ्या प्रमाणात युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सामोरे येताना दिसतं. तर बरेच देश असे आहेत की जे महासत्ता झाले आणि याच्या पाठीमागे एक ताकद असं म्हटलं जातं. ती ताकद म्हणजे न्यूक्लिअर पॉवर असंही म्हटलं जातं की त्याच्या जोरावरच बरेच देश एकमेकाला धमकवतात, बऱ्याच गोष्टी करतात किंवा त्यांची प्रगती सुद्धा ह्या न्यूक्लिअर पॉवरवरच बऱ्यापैकी डिपेंड आहे. आणि मग असा अतिशय इंटरेस्टिंग विषय असणारा की जो ज्याच्या ताकदीवर न्यूक्लिअर पॉवर सारख्या ताकदीवर अख्खं जगाचं राजकारण चालतं. ही न्यूक्लिअर पॉवर म्हणजे काय, ही कोणत्या कंपाऊंड मधून किंवा कोणत्या घटकामधून कोणत्या केमिकल एलिमेंट मधून आपल्याला मिळते, मग त्याचे वापर कसे केले जातात आणि मग त्याचे योग्य वापर कसे, अयोग्य वापर कसे, याविषयी इन्फॉर्मेशन आपल्याला असावी या दृष्टिकोनातून किंवा ह्याच्यावर रिसर्च हे फार मोठ्या प्रमाणात चालू आहे की मेडिकल सायन्स मध्ये सुद्धा ह्या न्यूक्लिअर केमिस्ट्रीचे फार मोठे उपयोग आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर सारखे अतिशय अवघड आजार सुद्धा आपण इझिली त्याच्यावर औषध हे करू शकतो किंवा तो क्युअर करू शकतो. मग ह्या दृष्टिकोनातूनच हा न्यूक्लिअर केमिस्ट्री आणि रेडिओएक्टिव्हिटी हा टॉपिक आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. तर पहिला पॉइंट आहे बघा या टॉपिक मध्ये, इंट्रोडक्शन. सो व्हॉट इज मीन बाय न्यूक्लिअर केमिस्ट्री and radioactivity? Basically, this is branch of physical chemistry that deals with study of nucleus and its stability. In this branch, here Anthony Becquerel, he is the first. This branch started with the discovery of natural radioactivity. ही नॅचरल रेडिओएक्टिव्हिटीची डिस्कवरी अँटोनी या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा केली आणि मग त्याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये शोध लागत गेले आणि त्याचा फायदा ह्या मानवजातीला फार मोठ्या प्रमाणात होत गेला. द एक्झाम्पल ऑफ न्यूक्लिअर रिएक्शन्स आर रेडिओएक्टिव्ह डिके, आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन, न्यूक्लिअर फ्युजन अँड न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन्स. म्हणजे हे काही एक्झाम्पल आहेत की ज्यामध्ये रेट डिके एक एक्झाम्पल येतं किंवा आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन, एखाद्या पदार्थाचं दुसऱ्या पदार्थामध्ये आपण कशा प्रकारे रूपांतरण करू शकतो ते आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन येतं. देन न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन येते आणि न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन होते. ही सूर्यापासून जे आपल्या पृथ्वीला जो प्रकाश मिळतो तो प्रकाश कोणत्या रिएक्शन पासून मिळतो ते सुद्धा आपल्याला ह्या रिएक्शनचा अभ्यास करून त्याचा हे कशा प्रकारचे जे रिएक्शन आहेत, कशा प्रकारचे इंटर कन्व्हर्जन आहेत हे आपण इझिली अभ्यास करू शकतो याच्यामध्ये. बघा फर्स्ट आहे इन 13.11 सिमिलरिटीज बिटवीन सोलर सिस्टीम अँड स्ट्रक्चर ऑफ ॲटम. मग ह्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला सोलर सिस्टीम आणि ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं आहे हे अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. इन दिस पिक्चर वी ऑब्झर्व दॅट सन इज ॲट द सेंटर अँड ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन. Likewise, in any atom, we observe that in a nucleus which present at center and electrons are revolving like a planet around that nucleus. म्हणजे हे सिमिलरिटीज आहेत. म्हणजे जसं सूर्यमध्ये आणि सगळे प्लॅनेट गोल त्या सूर्याभोवती फिरतात त्याप्रमाणेच अगदी ऍटमचा जो न्यूक्लियस आहे तो ऍट द सेंटर ऑफ द ऍटम, ऍटमच्या सेंटरमध्ये, आणि सगळे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स त्या ऑर्बिट मध्ये आपल्याला फिरताना दिसतात. दीज आर द सम सिमिलरिटीज इन सोलर सिस्टीम अँड इनसाइड अँड ॲटम. सो व्हॉट इज न्यूक्लियस? मग न्यूक्लियस म्हणजे काय? मग आपण न्यूक्लिअर केमिस्ट्री बघत असताना ऍक्च्युअली न्यूक्लियस इज सेंट्रल पार्ट ऑफ एन ॲटम विच कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियॉन्स. मग न्यूक्लियॉन्स कोणते कोणते असतात? तर प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, these are the basic nucleons. Those are called as subatomic particle which present into the nucleus. And electrons are another subatomic particle which present in atom which revolving around the nucleus. ते न्यूक्लियसच्या भोवती काय करत आहेत? फिरत आहेत.
आणि मग न्यूक्लियसमध्ये काय आहे तर न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन्स आहेत, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आहेत. There are some mesons are there, pi mesons are there, positive mesons are there, positrons are there. So another subatomic particles are also present into the nucleus. But basically, the main three particles are proton, neutron, and electrons. Proton and neutron which present inside or in nucleus of an atom, and electron revolving around the nucleus. So now we focus on a nucleus. So nucleus contains proton and neutron. Now the representation of element in which we observe that here mass number, atomic symbol. These are the three main symbols are used for represent whole elements. First is A. A is indicated by a mass number. Mass number is means what? Mass number म्हणजे काय? The number of protons and neutrons in an atom. एखाद्या atom मध्ये किती प्रोटॉन्स आहेत, किती न्यूट्रॉन्स आहेत, ती संख्या म्हणजे काय असणार आहे? मास नंबर असणार. Then after that Z indicated by or Z indicates atomic number, that is number of protons in an atom. Then after that atomic symbol which is represented by X. So abbreviation used to represent atom in chemical formula. Now for example here carbon is there. In carbon there is 6 electrons and 6 protons. And 6 protons plus 6 neutron, it gives atomic mass 12. So here A, value of A is 12 and value of Z is 6 and symbol is C. And in this picture we observe that here all protons are present into the nucleus and these are the neutral neutrons and electrons are revolving around the nucleus. Then classification of these nuclears. न्यूक्लियरचे क्लासिफिकेशन कसे होतात तर atom with individual atom number but different mass number are called as isotopes. मग आयसोटोप म्हणजे काय तर सेम atom which having identical atomic number but different mass number, those are called as isotopes. The nucleus of the specific isotopes is called as nuclear. म्हणजे असे काही न्यूक्लियस आहेत एका स्पेसिफिक आयसोटोपचे न्यूक्लियस तुम्ही म्हटले तर ते काय असतात न्यूक्लियर्स असतात. आता क्लासिफिकेशन ऑफ न्यूक्लियस ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स इनटू द न्यूक्लियस. So classification of nucleus first on the basis of number of protons and neutrons consisting the nucleus. First are the isotopes, the nuclide which having same number of protons but different number of neutrons. ज्याच्यामध्ये प्रोटॉन सेम आहेत पण न्यूट्रॉनची संख्या वेगळी आहे त्यांना आयसोटोप्स म्हटलं जातं. Then second is isobar in which nuclides which having same mass number and different number of proton and neutron. ज्यांचं प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते आणि मास नंबर मात्र त्याचा काय असतो समान असतो. Then mirror nuclei. In mirror nuclei, isobars in which protons and neutrons differ by 1 and are interchanged. की ज्याच्यामध्ये असे आयसोबार्स आहेत ज्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे एकानं फक्त त्यामध्ये बदल असणार आहे आणि ते एकमेकांमध्ये कसे होत असणार आहेत इंटरचेंज होत असणार. Then 4 is isotones. Nuclide having same number of neutrons but different number of protons and hence differ mass number. ज्यांच्यामध्ये सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आहे पण डिफरंट नंबर ऑफ सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बट डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन, प्रोटॉनची संख्या वेगळी त्यांना काय म्हणलं जातं तर आयसोटोन्स. बघा न्यूक्लियर आयसोमर्स, न्यूक्लियर विथ सेम नंबर ऑफ प्रोटॉन Z and neutron or same mass number A which differ in energy state. त्याला न्यूक्लियर आयसोमर्स म्हणतात की ज्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या सेम आहे किंवा त्यांचा मास नंबर सेम आहे पण त्यांच्यामध्ये एक डिफेक्ट कुठला आहे किंवा एक वेगळेपण असं आहे की त्यांची एनर्जी स्टेट ही आपल्याला वेगळी पाहायला मिळते. The next point is classification on the basis of nuclear stability. Now, which nuclei are more stable? The number of electrons and the location of nuclei may be changed
in outer sphere, but number of protons and neutron thereby unchanged. म्हणजे इलेक्ट्रॉनची जी पोझिशन आहे जी न्यूक्लियसच्या भोवती ती बदलू शकते, पण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ऑलवेज विच प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. देन दोज न्यूक्लियस बघा अनस्टेबल और रेडिएटिव्ह न्यूक्लियर कसे असतात, ज्यांच्यामध्ये बघा दीज न्यूक्लियर अंडरगोज स्पॉन्टेनियस चेंज फॉर्मिंग न्यू न्यूक्लियर, म्हणजे ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस मध्येच बदल होतोय तो अनस्टेबल किंवा रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस आहे. पण ज्यांच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या बदलत नाही ते स्टेबल न्यूक्लियर आहे. ओके, त्यामुळे रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियर मस्ट चेंज देअर नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, हे नंबर त्यांच्यामध्ये बदलणार आहेत. नाव नेक्स्ट इज द न्यूक्लियर स्टॅबिलिटी. एखादा न्यूक्लियस स्टेबल कधी आहे बघा, सर्टन नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स आर एक्स्ट्रा स्टेबल. फॉर एक्झाम्पल 2 नंबर ऑफ प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन याच्यामध्ये 2, 8, 20, 50, 82, 126 हे जे नंबर आहेत ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉनची किंवा प्रोटॉनची संख्या ही 2, 8, 20, 50, 82, 126 आहे, ते स्टॅबिलिटी दाखवतात, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी दाखवतात. लाईक एक्स्ट्रा स्टेबल नंबर्स ऑफ न्यूट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स इन नोबेल गॅसेस. जर नोबेल गॅस तुम्ही बघितले तर त्यांच्यामध्ये सुद्धा ही एक्स्ट्रा स्टेबिलिटी आपल्याला मिळते, म्हणजे त्यांच्या इलेक्ट्रॉनची संख्या ही स्थिर असते आणि ती किती असते 2, 10, 18, 36, 54, 86. त्याच्यामुळेच जे नोबेल गॅस आहेत ते कसे आहेत, मोर अँड मोर स्टेबल गॅसेस असणार आहेत. तर न्यूक्लियर विथ विन नंबर ऑफ बोथ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स आर मोर स्टेबल दॅन दोज विथ ऑड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. आता दोन्हीही जर इव्हन नंबर असतील तर असे न्यूक्लियर सर्वात जास्त स्टेबल असतात, आणि प्रोटॉनचे न्यूट्रॉनची संख्या दोन्ही ऑड असतील तर असे न्यूक्लियर हे अनस्टेबल असतात. याचं एक्झाम्पल बघा या चार्ट मध्ये तुम्हाला दिसतंय या टेबल मध्ये. इन दिस टेबल वी ऑब्झर्व दॅट बोथ आर इव्हन, प्रोटॉन नंबर आर इव्हन, न्यूट्रॉन नंबर्स आर इव्हन. द नंबर ऑफ स्टेबल आयसोटोप्स आर 157. But if we have odd number of protons and odd number of neutrons, the number of stable isotopes are 4. म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या दोन्ही ऑड असेल तर स्टेबल आयसोटोपची संख्या किती असते, 4 असते. बघा न्यूक्लियर विथ इव्हन नंबर ऑफ बोथ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स आर मोर स्टेबल दॅन दोज ऑफ द ऑड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. म्हणजे हेच 157 असे इलेमेंट आहेत ते जास्तीत जास्त आपल्याला जिथे काय मिळते, स्टॅबिलिटी मिळते, ज्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या इव्हन आहे, न्यूट्रॉनची संख्या पण कसे इव्हनच आहे. त्याच्यानंतर बघा ऑल आयसोटोप्स ऑफ इलेमेंट विथ ॲटॉमिक नंबर हायर दॅन 83 आर रेडिओएक्टिव्ह. ज्यांचा ॲटॉमिक नंबर 83 पेक्षा जास्त आहे असे जे आयसोटोप्स आहेत ते मॅक्झिमम आपल्याला कसे मिळतात, दोज आर द रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स असं मिळतात. बघा ऑल आयसोटोप्स ऑफ टेक्टिनियम अँड प्रोमिथियम आर रेडिओएक्टिव्ह. ओके, so these are the nuclear stability. So these all information about nuclear stability in which we observe that extra stable nuclear which having 2, 8, 20, 50, 82, 126 number of neutrons or protons. Likewise, extra stability is also observed in noble gases in which 2, 10, 18, 36, 54 and 86 number of protons or electrons. अँड अनस्टेबल न्यूक्लियर कुठले आहेत तर ज्यांच्यामध्ये सर्वात जास्त प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉन संख्या ऑड आहेत, बोथ हॅव्हिंग ऑड नंबर्स, दोज आर द अनस्टेबल न्यूक्लियर. दॅट इज नंबर ऑफ स्टेबल आयसोटोप त्याचे 4च आपल्याला मिळतात, पण स्टॅबिलिटी सर्वात जास्त कुठे आहे तर ते इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत, इव्हन नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आहेत, ते जास्त स्टेबल आपल्याला इथं पाहायला मिळतात. बघा नेक्स्ट इव्हन ऑड रूल अँड मॅजिक नंबर. पहिला रूल बघा, nuclide containing odd number of both proton and neutron are less stable. म्हणजे या टेब्युलर फॉर्म मधून आपल्याला हे दिसतं की दोन्ही ऑड असतील तर ते कमी स्टेबल आहेत. आता प्रोटॉन ऑड आहे आणि न्यूट्रॉन इव्हन आहे, यांच्यामध्ये अनस्टेबिलिटी ऑड पेक्षा थोडीशी जास्त असते, आणि ज्यांच्यामध्ये प्रोटॉन इव्हन आहे आणि न्यूट्रॉन ऑड आहे ते त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त स्टेबल आहे.
आणि दोन्हीही जिथं ऑड आहेत, इव्हन आहेत, दोन्ही जिथे इव्हन आहेत, प्रोटॉन पण इव्हन आहे आणि न्यूट्रॉन पण इव्हन आहे, त्यांची स्टॅबिलिटी, हायेस्ट स्टॅबिलिटी आपल्याला इथं पाहायला मिळते. दीज आर द मॅजिक नंबर रूल्स. न्यूक्लियर कंटेन इव्हन नंबर ऑफ बोथ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आर मोस्ट स्टेबल. दोन्हीही न्यूक्लियर ज्याच्यामध्ये इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन असतील ते कसे असणार आहे तिथे बघा, इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन, इव्हन नंबर ऑफ न्यूट्रॉन, दोज न्यूक्लियर आर मोर स्टेबल. देन बघा, जे जास्त स्टेबल आहेत म्हणजे काय, दे आर लेस रिएक्टिव्ह. त्यांची रिएक्टिव्हिटी कशी असणार आहे, कमी असणार. न्यूक्लियर कंटेन ऑड number of protons and even number of neutrons are less stable than that of the nuclear contain even number of protons and odd number of neutrons. Again we go in this table, we observe that जर याच्यामध्ये प्रोटॉन इव्हन आहेत आणि प्रोटॉन ऑड आहेत, तर जिथं प्रोटॉनची संख्या इव्हन आहे त्यांच्यामध्ये जास्त स्टॅबिलिटी आपल्याला मिळते. सो प्रोटॉन इव्हन, देन स्टॅबिलिटी इज मोर, तिथं स्टॅबिलिटी आपल्याला जास्त मिळणार आहे. ओके. Then in general, nuclear stability is greater for nuclei contain even number of proton and neutron or both. दोन्ही इव्हन नंबर असतील तर त्यांची स्टॅबिलिटी सर्वात जास्त असते. दिस इज इव्हन ऑड रूल अँड मॅजिक नंबर्स. देन फॅक्टर गव्हर्निंग स्टॅबिलिटी ऑफ न्यूक्लियस. मग कुठले फॅक्टर आहेत की ज्याच्यामुळं ह्या न्यूक्लियसची स्टॅबिलिटी आपल्याला, अनस्टेबिलिटी, स्टेबल न्यूक्लियस बिकम अनस्टेबल, हे कधी होऊ शकतो, तर फर्स्ट इव्हन ऑड नेचर ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं संख्या जर ऑड नेचर असेल, दोन्ही इव्हन नसतील, दोन्ही जर ऑड वगैरे असतील, तर तिथं आपल्याला काय मिळणार आहे, किंवा इव्हन ऑड असेल, अशा प्रकारे जर आपल्याला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जर मिळत असतील, तर तिथं स्टॅबिलिटी ही सगळ्यात महत्वाची आपण बघतो की इव्हन असेल तर मोर स्टेबल, पण इव्हन ऑड असेल तर स्टॅबिलिटी गोज ऑन डिक्रीजेस. न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो, N/Z रेशो, हा जर एक पेक्षा जर फारच डिफ्लेक्शन आपल्याला मिळत असेल N/Z रेशो, तर मात्र स्टॅबिलिटी ही कमी असते, अनस्टॅबिलिटी वाढते. देन मॅजिक नंबर, ते न्यूक्लिअर पोटेन्शियल जर ताकद जास्त असेल त्या न्यूक्लियसची, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याची स्टॅबिलिटी सुद्धा, हा सुद्धा, दिस इज वन ऑफ द फॅक्टर विच गव्हर्न द स्टॅबिलिटी ऑफ न्यूक्लियस. ते न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी अँड मास डिफेक्ट, these are the 5 points which gives the stability of nucleus. Then neutron to proton ratio, N/Z ratio. Well, very few nuclei exist with N/Z neutron proton ratio less than 1. एक पेक्षा कमी N/Z रेशो असणारे असे फार कमी न्यूक्लियस आहेत. त्यामध्ये कोण आहेत, हायड्रोजन 1,1, हेलियम 1,3. ओनली दोज न्यूक्लियस, हायड्रोजन 1,1 आणि हेलियम 1,3, हेच फक्त न्यूक्लियस आहेत की जे काय आहेत, तर स्टॅबिलिटी मध्ये हे आपल्याला N/Z रेशो त्यांचा कमी आहे, एक पेक्षा कमी आहे, पण ते स्टेबल आहे. ओके. देन आफ्टर दॅट प्रोटॉन रिच एलिमेंट आर अनस्टेबल एक्सेप्ट हायड्रोजन. हायड्रोजन सोडला तर प्रोटॉन रिच एलिमेंट आहेत ते ऑलवेज काय अनस्टेबलच आहेत. फॉर लाइटर स्टेबल न्यूक्लिया, न्यूट्रॉन प्रोटॉन रेशो इज इक्वल टू 1. असे कुठले न्यूक्लियस आहेत की हेलियम 2,4, कार्बन 6,12, ऑक्सिजन 8,16, नायट्रोजन 17,14, निऑन 10,20. दीज आर द मोर स्टेबल न्यूक्लियस. म्हणून बघा, निसर्गामध्ये हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, निऑन हे गॅस इझिली अवेलेबल होतात आणि ते आहेत. ओके. त्यांचा प्रेझेन्स, कार्बनचा प्रेझेन्स फार मोठ्या प्रमाणात आहे, ऑक्सिजनचा प्रेझेन्स मोठ्या प्रमाणात आहे. हे कशामुळं, तर त्यांच्या N/Z रेशो वरून आपण सांगू शकतो की त्यांची स्टॅबिलिटी ही जास्त आहे. ओनली 85% न्यूक्लिया आर स्टेबल. म्हणजे 85% न्यूक्लिया हे कसे स्टेबल आहेत, बाकीचे राहिलेले 15% न्यूक्लिया हे कसे अनस्टेबल आहेत. Then N/Z ratio of stable nuclei gradually increase as number of proton increase. प्रोटॉनची संख्या जर वाढत असेल तर N/Z रेशो हा काय होणार आहे, वाढत जाणार आहे. नो स्टेबल न्यूक्लिया एक्झिस्ट विथ न्यूट्रॉन एलिमेंट बिलो Z30. If ratio is 1.25, appear as it is a stable, except 4 exceptions त्यामध्ये आहेत. म्हणजे Z ची संख्या
म्हणजे ऍटॉमिक नंबर ज्यांचा 30 पेक्षा खाली आहे त्यांच्यामध्ये स्टॅबिलिटी आपल्याला म्हणजे N/Z रेशो 1.25 मिळतो. ज्यांचा ऍटॉमिक नंबर अप टू 47 आहे त्यांच्यामध्ये N/Z रेशो हा 1.40 आपल्याला मिळतो. सो इट इज स्टेबल. ते सुद्धा एक स्टेबल आहेत. एक्सेप्शन फक्त एकच केस आहे. आणि ज्यांच्यामध्ये ऍटॉमिक नंबर 47 टू 76 आहे त्यांचा रेशो N/Z रेशो 1.50 आहे. त्यामुळं ते सुद्धा इट इज ऑल्सो स्टेबल. एक्सेप्शन फक्त 2 केसेस आहे. बघा, ऑल न्यूक्लिया विथ Z atomic number greater than 83 are unstable and radioactive. ते अनस्टेबल आहेत आणि ते रेडिओएक्टिव्ह आहेत. म्हणजे न्यूक्लिअर केमिस्ट्री ही मॅक्झिमम आपल्याला याच्यामध्ये न्यूक्लिअर ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड असते आणि हे जे एलिमेंट आहेत त्यांचा ऍटॉमिक नंबर 83 पेक्षा जास्त आहेत त्यांची न्यूक्लिअर ऍक्टिव्हिटी आपल्याला जास्त पाहायला मिळते. त्यामुळे ते अनस्टेबल आहेत. बिस्मथ इज अ हेविएस्ट स्टेबल न्यूक्लिया. सगळ्यात जास्त हेविएस्ट स्टेबल न्यूक्लिया कोण आहे? बिस्मथ आहे. आता प्रोटॉन टू न्यूट्रॉन म्हणजे न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो N/Z रेशो. मग इन दिस ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वी ऑब्झर्व दॅट ऍज atomic नंबर हे जर वाढत असतील तर काय होणार आहे बघा. इथं आपल्याला दिसतंय बघा, नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या वाढत जाते. म्हणजे काय तर atomic नंबर वाढत जातो. जसा atomic नंबर वाढत जातोय तसं N/Z रेशो हा काय होतोय? वाढत जातो. 1.25:1, 1.5:1 अशा प्रकारे atomic रेशो वाढत जातो. So number of neutrons are there and number of protons here. So from this N/Z ratio, here 1:1 रेशो आहे त्याच्यापेक्षा थोडासा N/Z रेशो नेहमी काय असणार आहे? जास्त असणार आहे. ते न्यूक्लियस आपल्याला स्टॅबिलिटी सर्वात जास्त देतात. त्यामुळे 84 पर्यंत जे आहेत त्यांचा N/Z रेशो आपल्याला चांगला मिळतो. 1.5:1 असा मिळतो. तिथं स्टॅबिलिटी जास्त मिळते. Then dots indicate stable nuclei. जेवढे डॉट्स इथे दिलेले आहेत ते सगळे स्टेबल न्यूक्लियर. Which group in the band of the stability according to their neutron to proton ratio as size of the nuclei increases. So does the neutron to proton ratio that represents stability nuclear outside this band of the stability is radioactive. म्हणजे या स्टॅबिलिटी बँडच्या बाहेर जे न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळतील की ज्यांचा N/Z रेशो वेगळा मिळेल ते काय असणार आहेत? मोर अँड मोर अनस्टेबल असणार आहेत. दे बिकम अ मोर रेडिओ ऍक्टिव्ह. Then those are the some magic numbers. In magic number are the natural occurring in isotopes and are stable. ते स्टेबल आहे. Below is a list of the number of proton and neutrons isotope that have these numbers occurring in either the proton or neutron are stable. याचा मॅजिक नंबर दिलेला आहे जिथं प्रोटॉनची संख्या 2, 8, 20, 28, 50, 82, 114 आहे. ते प्रोटॉन जास्त स्टेबल आहे. प्रोटॉन कॅरी तो नंबर कॅरी करणारे जे ऍटम आहेत ते जास्त स्टेबल आहेत. आणि the atom which contain number of neutrons 2, 8, 20, 28, 50, 82, 126 and 184, those neutrons are again more and more stable. These are the magic number related to number of protons and number of neutrons in an atom, and these are the also related to stability of the nucleus or any atom. Okay. Now today we stopped this lecture.